हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. तर या हायवेवरती मित्रांनो टायरचे प्रेशर चेक करून घेत चला. कारण काय होतं, या रोडला सरासरी ॲव्हरेज स्पीड आपल्या गाडीचा 80चा राहतो. 70-80. हा हायवे एकदम सुमसाम आहे, तर आपल्याला झोप येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे शक्यतो गप्पा मारत जावा, नाही तर आपल्या शेजारी जो असत त्याच्याबरोबर कंटिन्युअसली एंगेज राहा. बोलण्यावरती लक्ष द्या, गप्पा गोष्टी करा. जुने विषय जे तुम्हाला इंटरेस्टेड विषय वाटतात ना, त्याच्यावरती जास्तीत जास्त गप्पा मारण्याचा प्रयत्न करा. एकटे असाल तर चॉकलेट खा, काहीतरी खात राहा. म्हणजे ज्याने अशी ती नजर आपली जी रस्त्यावरती बसलेली आहे ना, तर ती डायव्हर्ट होत जाईल. म्हणजे तुम्हाला इकडे आता भरपूर ठिकाणी ड्रॉइंग्स वगैरे काढलेले आहेत, पण त्या ड्रॉइंग्स आपण किती वेळ बघू शकतो? तेवढ्या 2 मिनिटापुरत्या दिसतात आणि परत जातात. तर त्या ड्रॉइंग्सकडे लक्ष द्या, किंवा आजूबाजूचा परिसर जो आहे तो कसा आहे ते पाहण्याकडे लक्ष द्या. नागपूरपर्यंत जायचं म्हणलं तरी 400-450 किलोमीटरचा प्रवास आहे. 6-7 तास तुमचे जाऊ शकतात जर तुम्ही पिकअप सेगमेंटमध्ये असाल तर. किंवा मग कार असेल तर कार थोडी लवकर जाते, पण ट्रान्सपोर्टच्या गाडी 80 वरती लोक असल्यामुळे ती आयडल स्पीड 80लाच चालते. त्यामुळे ना 1-2 तास झाले का एक रेस्ट ब्रेक घ्या. दिवसा असेल तर काही नाही, आरामात कव्हर करू शकता एखादा ब्रेक घेऊन. पण जर रात्रीच असेल ना तर 1-2 ब्रेक नक्की घ्या. आणि 100-150 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे, त्यामुळे तुमच्या गाडीमध्ये डिझेल पेट्रोल किती आहे जरी तुम्हाला वाटत असं आपण रिझर्ववरती आल्यानंतर भरू, तर तसं करू नका. शक्यतो तुमचं टँकमध्ये डिझेल भरून घेत चला. कारण 300-400 किलोमीटर म्हणजे तुमची 1 टाकी अख्खी खाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं या हायवेवरती शक्यतो तुम्ही डिझेलला असं कट टू कट चालण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमची टँक फुल ठेवण्याचा प्रयत्न करा अशा शक्यतो हायवेवरती. तर मस्त मजा येईल या प्रवासामध्ये.